जय भीम, जय मूल निवासी. मी सचिन मगरे. मूल निवासी वार्ता आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून हार्दिक स्वागत करतो. 26 नोव्हेंबर हा दिवस देशातील नागरिकांसाठी सोनेरी उत्सव आहे आणि हा महोत्सव देशात सर्वत्र साजरे करण्यात येतो. त्याचे कारण असे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला अधिकृत असे लोककल्याणकारी संविधान स्फूर्त करण्यात आले होते आणि हे भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 मध्ये लागू झाले. तेव्हा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या संविधानाच्या अंतर्गत देशातील नागरिकांना मान सन्मान आणि अधिकार प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने देशात सर्वत्र कार्यक्रम साजरे होतो. याचाच एक भाग म्हणजेच मध्य रेल्वेचे डिझेल इंजिन लोको शेड कुर्ला येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान महोत्सव समितीतर्फे संविधान दिन आयोजित करण्यात आला होता. त्यात ॲडव्होकेट विशाल गायकवाड हे मुख्य वक्ता म्हणून उपस्थित होते. संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती संघर्ष करून निवडून गेले, त्यासाठी बंगालचे महाप्राण जोगीनाथ मंडल यांनी कसा संघर्ष केला, जेसोर खुलना येथून निवडणूक लढले, त्यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे सुभाषचंद्र बोसचे बंधू शरदचंद्र बोस तसेच कम्युनिस्टकडून लाहोटी हे उभे होते. तरीसुद्धा जोगीनाथ मंडल हे कसे निवडून गेले, त्यांचा संघर्ष, त्यांची चिकाटी, त्यांचे योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत पाठवण्यासाठी कसे झाले याबद्दल माहिती सांगितली. संविधान कलम 1 नुसार आपल्या देशाचे नाव इंडिया दॅट इज भारत आहे, त्यामुळे दुसरे नाव असंवैधानिक आहे. भारत देशाच्या संविधानात सीमा निर्धारित केल्या आहेत. कोणतेही राज्य स्वतःला स्वातंत्र्य घोषित करू शकत नाही, त्यामुळे देश अविधानामुळे एक संघ आहे. तसेच संविधानातील भाग 2 प्रमाणे देशाचे नागरिक कोण आहेत हे निर्धारित केले आहेत आणि त्यांना संविधानातील भाग 3 नुसार मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत. कलम 13 नुसार जे रीतिरिवाज कायदे देशाच्या मूलभूत अधिकाराविरुद्ध आणि विसंगत आहेत ते निरास्त बरखास्त करण्यात आले आहेत. तसेच अनेक कलमांचीही माहिती त्यांनी दिली. प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाचे सन्मान, सुरक्षा, संवर्धन केले पाहिजे. भारतीय संविधान 26 जानेवारीला लागू झाले म्हणून प्रजासत्ताक दिन संविधान प्रचार कार्यक्रम प्रत्येक ऑफिस, सोसायटी, स्कूल आणि लोकांनी साजरा केला पाहिजे, असेही आवाहन यावेळी विशाल गायकवाड, मुख्य विधी सहाय्यक, मध्य रेल्वे यांनी केले. त्यावेळी सीएम राठोड, एडीएमई, सूर्यकांत मुंजेवार, CCDO LTT हे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमपाल ग्यानी SSE यांनी केले, तर भीमराज कांबळे SSC यांनी समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच 26 नोव्हेंबर 2024 रोजी पोद्दार आयुर्वेदिक सेंट्रल हॉस्पिटल वरळी येथे भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. हॉस्पिटलचे डीन डॉक्टर रेड्डी सर आणि डॉक्टर लक्ष्मण भुरके सर यांनी त्यांच्या स्टाफ आणि नर्स यांना संविधानाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्रीकांत वंजारे आणि माननीय पल्लवी खैरे या दाम्पत्यांना आमंत्रित केले होते व त्यांनी या कार्यक्रमात BS4 अर्थात भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा, संवर्धन हे राष्ट्रव्यापी महाजनजागरण अभियानाची माहिती सांगितली. या अभियानाचे उद्देश आणि पार्श्वभूमी सांगून कार्यक्रमाचे प्रबोधन केले. अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.